माजी मंत्री धनंजय मुंडे आपली इगतपुरी येथील विपश्यना केंद्रातील 10 दिवसांची साधना पूर्ण करून आज पहाटे आपल्या निवासस्थानी निघून गेल्यात। 21 ते 1 तारखेपर्यंत असलेल्या या 10 दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी आनापान ही साधना केली आणि काल मंगलमैत्री हा साधनेचा शेवटचा दिवस होता आणि या दिवशी सर्व साधना करणारे साधक एकमेकांना भेटतात, आपला परिचय देतात। मात्र धनंजय मुंडे काल कुणालाही भेटले नाहीत। त्यांनी आपल्या कक्षात राहणं आणि साधनाच करणं पसंत केलं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास काजळे सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, आपण बघू शकतोय मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे हे सातत्यानं असेच काहीसे प्रकार करताना बघायला मिळतात। त्यांनी ही साधना केली, मात्र शेवटच्या दिवशी साधनेच्या ते कोणाशीही न बोलता निघून गेल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच गौरी, जर बघितलं तर गेल्या 10 दिवसापासून माजी मंत्री धनंजय मुंडे हे इगतपुरी येथील विपश्यना केंद्रामध्ये होते आणि मंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही ताणतणाव बघायला मिळाला त्या अनुषंगाने त्यांनी विपश्यना केंद्राचा मार्ग अवलंबल्याचं बोललं जात आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे धनंजय मुंडे हे या ठिकाणी असल्याचं कोणत्याही साधकांना माहिती देखील नसल्याची समोर माहिती येत आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी हा साधनेचा दिवस संपतो त्या दिवशी सर्व जे काही साधक असतात ते एकमेकांना भेटतात, परंतु धनंजय मुंडे हे काल कुणालाही भेटले नाही आणि कुणालाही आपला परिचय दिला नाही। त्यांनी कुणालाही भेटणं पसंत केलं नाही आणि त्यांनी फक्त त्यांच्या कक्षामध्ये राहून साधना करणं पसंत केलं। सर्वात महत्त्वाची बाब जर बघितलं तर सकाळी 8 वाजता हा जो काही 10 दिवसाचा कोर्स असतो तो संपतो, परंतु धनंजय मुंडे जे आहे त्यांनी पहाटेच मुंबई या ठिकाणी रवाना झालेले आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे हे या विपश्यना केंद्रामध्ये होते आणि मध्यरात्रीपासून कुठेतरी त्यांना मध्यभाग गोंगारात पहाटेच त्यांना मुंबईकडे रवाना होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। बरोबर, नक्कीच विकास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।